जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे जल व्यवस्थापनाला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले. कोल्हापुरात आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी.डी. राऊत यांनी यावर भाष्य केलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जलसंपदा विभागाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत कार्यशाळा, महिला मेळावा आणि समारोप कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वातावरणातील बदल आणि कार्बन संचयन या विषयावर बोलताना शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी.डी. राऊत यांनी जागतिक तापमानवाढ ही गंभीर समस्या असून पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. वृक्ष लागवडीला प्राधान्य देणं आणि हवामानातील बदल समजून घेणं काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. तर स्त्री कालची, आजची आणि उद्याची या विषयावर बोलताना यशस्वी महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष राणी पाटील यांनी महिलांना समाजात सर्वत्र सन्मानाची वागणूक मिळणं आवश्यक असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी जलप्रतिज्ञा घेण्यात आली. तसंच जलसंपदा विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी जलकृती पंधरवड्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.